हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. फायनली घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन व्लॉग. सध्या रायडिंगचेच व्लॉग. आपल्यासोबत आपली पब्लिक नाही आहे गावची, म्हणून सध्या रायडिंग. तर ॲक्च्युली आता सीन मोठा झाला, कारण का मी व्लॉग चालू केला आहे घरापासूनच, पण जी रेकॉर्डिंग झाली ना ती माझी सगळी स्लो मोशन झाली. मस्त बोललेलो काय काय, तर सगळं स्लो मोशनमध्ये झालं. तर मग HDLच्या इकडनं आलो तर परत चालू केला ब्लॉग. आणि चाललो मी आता पेट्रोल भरायला. घरीच होतो सकाळपासून, बोललो जातो पेट्रोल तरी भरून येतो. तर सांगायचा हेतू असा आहे की मित्र, हेतू म्हणजे विषय, टॉपिक मित्र. हे भेटतच नाही आल्यापासून नीट. एकदा आले म्हणजे पहिल्या दिवशी भेटले तेवढंच, नंतर आल्यापासून भेटलेच नाही. ते काय समजत नाही, कुठे बिझी आहे, कामातच बिझी आहे का ह्या पोरींच्या मागे बिझी झाले. बाबा कामात असेल तर ठीक आहे, मी समजू शकतो, पण पोरींच्या मागे असेल ते नाही समजणार भाई. ना समजून घेऊ शकत, ना समजून घेणार तुम्हाला असं. कारण का तिच्या मागे बिझी असाल मग विषयच सोडून द्या. ती बघा आणि तुम्ही जाणू. पोरींना पण द्या म्हणजे इम्पॉर्टंट, म्हणजे तुम्ही टाईम द्या, पण भाई मित्र पण बघा ना. त्या पोरीमुळे मित्राला विसरू नका असं. आता इथे एक मित्र भेटणार आहे मला, प्रतीक बिअर शॉपकडे. काय माहिती कुठे, तर तो बघा तो थांबलाय मित्र. काय भाई काय बोलतो, काय दो हा काय तेच आज अचानक पियाला बसले कसं काय. अरे लवकर सुटलो ना आज. हां 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 बोलला चल बसू बोलला. असं तेच म्हणलं. कुठली MT लॉक केलं. अरे हायवे जा रहा उसके साथ. पेट्रोल भरून चल. तर काय बोलतो साहिल, बाकी कसं काय चाललंय सगळं, तू बोल. चाललंय भाई. तुमच्या सोबत. अरे नाही रे भाई, कुठे नशीब. मला गेला तू पोस्ट टाकले तेव्हा मध्ये. हां मी जाऊन आलो ना सगळं, सिंगापूर थायलंड. हां 4 महिने 4-4.5 महिने कॉन्ट्रॅक्ट मारून आलो. परत दिवाळीच्या अगोदर. दिवाळीच्या अगोदर आता दिवाळी नंतर परत गेलो होतो का? नाही, दिवाळीनंतर नाही गेलो. दिवाळीच्या अगोदर मी शिपवरच होतो. दिवाळीला घरी आलो 20 तारखेला. तेच मी बोललो जरा. नाही ना 2000 years later. तर गाईस पेट्रोल टाकून झालं आहे. आपल्यासोबत साहिल पण आहे, तर जाऊया आता घरी. मी बोललो एकटा जायला कंटाळा आला म्हणून त्याला फोन केला. तर साहिलचं पण यूट्यूब चॅनल आहे साहिल तुझं? नाही. हां हां त्यावरून टाकतो म्हणजे आम्ही व्हिडिओ. असं नाही, पण इंस्टाला काय नाव आहे आपलं? साहिल 027. साहिल 027. तो पण बनव, तूच एडिट करतो ना व्हिडिओ आपलं इंस्टाला? तू एडिट करतो ना बोललो. हा व्हिडिओ एकदम. हां तेच, म्हणजे त्याला पण बघा, फॉलो करा त्याला. गाईस भातपाड्याला पोचलो आम्ही. आता त्या भाईची गाडी ती बघा, MT. चल जातो त्यांच्या एरियात, बसतो. लाभल्याशी आकाश लाभल्याला भेटतो. त्यांनी पण सेम आरशे लावलेत आपल्यासारखे नाही, आपण त्यांच्यासारखे. त्यांनी पहिला लावलेत मग आपण लावलं. तर जातो, बसतो, मित्रांना भेटतो जरा. आता काय समोरूनच जायला लागेल, त्यांना टाईम नसतो. टाईम असतो नसतो माहिती नाही, पण जाऊ दे, ते पण कामात असतात. तर मी बोललो जातो भेटतो. तर त्याला तो पण खुश झाला खूप, त्याला भेटला, फोन केला मी.
एरियात भेटतो मग तुम्हाला बोलतो. चला तर गाईज एरियात पोचलो आहे त्यांच्या. पेट्रोल टाकला, आलो. थोडंसं झालं पेट्रोल, जास्त नाही आलं. A few moments later. चल चल भाई निघतो. चल भाई ये चल चल. चला निघूया. टायर पंक्चर आहे गाडीचा. तर आता पहिला हवा भरून घेऊ, नंतर वांदे होतील आपले. टायर पंक्चर झाला. अरे कसा झाला तू पंक्चर? तेच गाडी पळत नाही म्हणून. गाडी पळत नाही ना त्याच्यामुळे पंक्चर आहे. तू कुठे चालला आता? का? हां हां चालेल. मला मेसेज कर कसं काय. संडेला वाटतं राईडचा प्लॅन झाला. हां तेच ना, म्हणून पुढे बसलो आहे. सव्वा अकरा झाले. या टायमाला पण कोण भेटेल पंक्चरवाला का माहिती नाही. खतरनाक रे. मग गाडी चालवायचं मन नाही करत कधी कधी. असं पंक्चर झालं का अचानक झाला ना तो. मग आता या टायमाला कोण भेटणार आपल्याला. चला पुढे बघतो भेटते का नाही, दाखवतो. साहिल, आकाश, मित्र, पहिल्याचे जुने मित्र पण होते बसलेले. भेटलो, बरं वाटलं जरा सगळ्यांशी बोलून वगैरे. खूप म्हणजे किती वर्ष, जेव्हा कॉलेज होतो तेव्हा आम्ही भेटायचो. पण कॉलेज संपलं, सगळे कामाला वगैरे लागले, मग बंदच झालं. काय नाही भावांनो, थँक्यू तुम्ही भेटल्याबद्दल. जरा 2-4 सबस्क्रायबर तर वाढले. अजून तुमची पण मित्र होती. चला बघू, हवा भरू. बघतो काय कसं काय दाखवतो तुम्हाला पुढे. तीच आपली मागच्या टायरची हवा गेलेली, तीच भरतो. तेच टेंशन होतं, काय माहिती. देखो पंक्चर है क्या पता नहीं, पर नाइट्रोजन भरा था, पंक्चर है क्या पता नहीं. चेक कर दो, अभी इसमें नाइट्रोजन है पीछे. तेच टेन्शन म्हणजे, म्हणून मी गाडी पहिला हवा भरायला आणली. तर परत काय झालं तर प्रॉब्लेम नको बोललो. तर बरं झालं देवाच्या कृपेने टायरवाला ओपन होता. कुछ करूँ? 1 मिनट हो गया ना. हाँ हाँ, न्यूट्रल डालूँ. भरतोय हवा. मस्त आहे स्टँड. या गाडीचा टायर नसेल वाटतं, KTMचं नाही भेट नसतं वाटतं. हाय काय असेल तर माहिती नाही, पण कदाचित नसेल. टॉर्च मारूया. आहे का नाही. दोन ये भी पंक्चर ही है. माहिती किती पंक्चर आहेत.
दोन पंक्चर आला एवढे. दोन पंक्चर, बापरे बाप. टायर काय सीन आहे. दोन, तीन, वो भी है. तीन चार हो गया. बाप रे बाप. चार पंक्चर कर दो, कर दो. पर फिर से हवा जाएगा नहीं जाएगा? हवा नहीं जाएगा ना फिर से? हाँ वही तो. नहीं मतलब बनाऊंगा तो ज़्यादा नहीं जाएगा ना जल्दी. ठीक है बना दो, बना दो. अरे चार पंक्चर, बाप रे बाप. मुझे कभी नहीं हुआ था लाइफ में, मेरे फर्स्ट टाइम हुआ लग रहा है. तर गाइस इकडे आपल्याला पडला आहे मोठा फटका टायरचा. फटका म्हणजे 5 पंक्चर निघाले. 5. 350 रुपये घेतले ते जाऊ दे, पण 5 पंक्चर यार, मला टेन्शन खूप आलं आता. 5 पंक्चर बोले तो 5 आणि ऑलरेडी पहिला 2, 6, 7 ते 8 पंक्चर टायरमध्ये आहेत. कसं काय एवढं, म्हणजे 1.5 वर्षाच्या आतमध्ये एवढं कसं असू शकतं रे. खूप ना, बघू आता. टेन्शन मध्ये बघा काय काय होते. काय नाही, जाऊया आपण. घरी. ब्लॉगची पण इच्छा नाही होते असं वाटते. एवढं कसं रे. चला एंड करूया आपण ब्लॉग गाइस. बाय बाय, टेक केअर.